ना दूध ना क्रीम ना कस्टर्ड पावडर ना कॉर्नफ्लॉवर पावडर ना GMS पावडर ना CMC पावडर ना कंडेन्स मिल्क ना अरारोट पावडर, तरीसुद्धा एकदम परफेक्ट जसं हॅवमोरमध्ये मँगो आईस्क्रीम मिळतं त्याच फ्लेवरचं 2 आंब्यांपासून आपण इथे एक फॅमिली पॅक मँगो केसर आईस्क्रीम बनवणार आहोत। अतिशय झटपट आणि परफेक्ट जसं आपण रेडीमेड मँगो आईस्क्रीम आणतो त्याच पद्धतीचं मँगो आईस्क्रीम आज आपण इथे बनवणार आहोत। आता प्रत्येकाच्याच घरामध्ये आंबे यायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मँगो आईस्क्रीम बनवणं एकदम सोपं होणार आहे आणि घरातीलच सामानामध्ये आज आपण इथे मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तुमच्या घरामध्ये जे आंबे असतील ते घ्यायचे आहेत। फक्त आंबा गोड हवा, जर आंबा गोड नसेल, आंब्याला चव नसेल तर आईस्क्रीमला सुद्धा चव येणार नाही। तर आंबा इथे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी 2 आंबे घेतलेले आहे। आंब्याचा सगळा चीक काढून घ्यायचा। नरम पडलेला आंबा असेल तर पिळून घ्यायचा। मी इथे कडक आहे म्हणून कापून घेतला। तर बघा आंब्याची मी इथे वरची सालं काढून घेत आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आंबा कापता येतो किंवा त्याचा गर काढता येतो त्या पद्धतीने काढून घ्यायचं। बराच वेळेस आपण बटाटा सोलतो त्या पद्धतीने आंब्याला सोलायला गेलं तर सोलता येत नाही, तर स्लायसरचे जे दातं असतात त्याच्याने बघा या पद्धतीने आंबा सोलून घ्यायचा। खूप झटपट इथे आंब्याची सालं निघतात। आता हा कडक आंबा आहे म्हणून मी या पद्धतीने त्याची सालं काढून घेतली। तुमच्या जवळचा आंबा नरम पडलेला असेल तर त्याला पिळून घ्यायचा आहे। तर बघा आंबा इथे सोलून झाला। आता मी त्यातील सगळा गर इथे काढून घेत आहे। तुमच्याजवळ जर छोटे आंबे असतील तर तुम्ही ते 3 किंवा 4 आंबे वापरू शकता। तर मी ते हापूस आंबे घेतलेले आहेत। थोडे आंबे मोठ्या साईजचे आहेत, त्याच्यामुळे भरपूर असा गर इथे निघालेला आहे। आता आंबा आपला कापून झालेला आहे। त्याच्याबरोबरच आपल्याला घ्यायचे आहे दुधावरची ताजी साय। तुमच्याजवळ 2 चमचे 4 चमचे जेवढी साय असेल तेवढी घ्यायची। खूप सुद्धा साय घ्यायची नाही, नाहीतर आंब्याची टेस्ट कमी आणि सायची टेस्ट जास्त लागण्याची शक्यता आहे। तर 2 आंब्यांसाठी मी 4 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे। फ्रेश साय वापरायची, सायला कुठलाही वास नको। गायच्या दुधावरची घ्या किंवा म्हशीच्या दुधावरची जरी घेतली तरी चालेल। आपण इथे क्रीम वापरत नाही म्हणून इथे दुधावरची साय घेतलेली आहे। तर आता इथे मी 4 चमचे साय घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कापलेला आंबा टाकला, 4 चमचे साय टाकली आणि आता याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मिल्क पावडर टाकायची आहे। तुम्ही याच्यामध्ये 10 रुपयांचा अमूल दूध पावडरचा पाऊच टाकला तरी चालेल। मिल्क पावडरमुळेच आईस्क्रीमला आईस्क्रीमसारखी टेस्ट येणार आहे, नाहीतर मग तो आंब्याचा रसच लागेल। आता याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुमच्याजवळचा आंबा जास्त आंबट असेल तर आणखीन 2-3 चमचे साखर घालायची आहे। 10-12 केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि चिमूटभर खाण्याचा कलर टाकलेला आहे। तर केशर आईस्क्रीम आहे म्हणून केशर घातलं, तुम्ही केशर आणि फूड कलर स्किप केला तरी चालेल। केशरी कलर आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो कलर इथे घेतलेला आहे आणि फक्त मिनिटभर पल्स मोडवरती बघा इथे आंबा, साय, दूध पावडर सगळं दळून घेतलेलं आहे आणि टेक्स्चर बघा याला किती सुंदर आलेलं आहे। आता जरी तुम्ही हे आईस्क्रीम सेट केलं तर लगेच याचं आईस्क्रीम होणार आहे। तर बघा एकदम घट्ट असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आपण दूध घातलं नाही, क्रीम घातली नाही, फक्त साय आणि मिल्क पावडरमुळे याला परफेक्ट आईस्क्रीमची टेस्ट आलेली आहे। तुमच्याजवळ जर इसेन्स असेल तर मँगो इसेन्स याच्यामध्ये घालू शकता किंवा केसरचा इसेन्स असेल तर तो घालू शकता। एकदम क्रीमी आणि घट्ट आंब्याचा गर किंवा रस आपला तयार झालेला आहे। आता हे मिक्सरचं भांडं मी 2 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि फ्रीजचं टेम्परेचर वाढवणार आहे। तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये हा रस काढून सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवू शकता। ठेवताना फक्त फ्रीजरचं टेम्परेचर फुल करायचं। तर 2 तास मी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलं आणि बघा एकदम घट्ट आपला इथे रस तयार झालेला आहे। असं सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करून खाऊ शकता, मात्र आणखीन क्रीमी आणि टेस्टी होण्यासाठी मी याला पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर बघा किती छान आईस्क्रीम इथे सेट झालेला आहे। साईडला बघत असाल मिक्सरच्या भांड्याला सगळीकडे आईस्क्रीम चिटकलेलं आहे, कारण मी इथे फ्रीजचं टेम्परेचर हाय केलेलं होतं। आता पुन्हा हे आईस्क्रीम किंवा हा रस चांगला मिक्स करायचा आणि पुन्हा मिक्सरला मिनिटभर दळून घ्यायचा आहे। दळताना पल्स मोडवरतीच दळायचा, नाहीतर मिक्सरवरती लोड येऊन मिक्सर बंद पडण्याची सुद्धा शक्यता असते। तर बघा किती क्रीमी आपला इथे रस तयार झालेला आहे, घट्ट आहे। असा सुद्धा ॲज अ ज्यूस म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मुलांना असा सुद्धा वाटीमध्ये देऊ शकता, चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान टेस्ट याला लागते। आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे म्हणून मी इथे एका डब्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे। तुम्ही घरातील कुठलाही डब्बा वापरू शकता, एखादी मोठी वाटी किंवा बाउल वापरला तरी चालेल। तर मी ते मुलांचा शाळेचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं आईस्क्रीम काढून घेतलं। आईस्क्रीमचं कलर आणि टेक्स्चर बघा किती सुंदर, एकदम क्रीमी टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेला आहे।
कुठेही आपण क्रीम वापरली नाही किंवा GMS CMC पावडरसुद्धा घातली नाही, ना कॉर्नफ्लॉवर पावडर आपण घातलेली आहे. फक्त दूध पावडर आणि साय याच्यामुळे परफेक्ट आईस्क्रीमची टेस्ट याला येते. बघूनच तोंडाला पाणी येईल इतकं घट्ट असं या आंब्याचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता सगळीकडे स्प्रेड करायचं आणि डब्याला थोडंसं टॅप करायचं. आवडत असेल तर याच्यावरती चेरी किंवा ड्रायफ्रुट्स टाकू शकता. मनुकेसुद्धा मँगो आईस्क्रीममध्ये खूप छान लागतात. आवडत असेल तर ते घातलं तरी चालेल. तर बघा इथे मी सगळं आईस्क्रीम या डब्यामध्ये टाकून घेतलं आणि या डब्याला फक्त टॅप करून घ्यायचं आहे. थोडंसं या पद्धतीने डब्याला हलवून घ्यायचं म्हणजे खालपर्यंत आपलं आईस्क्रीम सेट होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डब्याला डायरेक्ट झाकण लावायचं नाही. झाकण लावताना याच्यावरती प्लास्टिक लावायचं आहे. तुमच्या घरामध्ये जे प्लास्टिक अवेलेबल असेल ते लावायचं. ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तो लावायचा आणि नंतरच याला झाकण लावायचं आहे. आता याच्यावरती मी फक्त पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि बघा किती सुंदर आपला आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. माझ्याजवळ रॅप पेपर आहे, तो रॅप पेपर लावला आणि लगेच याच्यावरती झाकण लावून याला रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. आपण जो आंब्याचा गर किंवा बेस बनवलेला आहे तो अतिशय घट्ट आहे. त्याच्यामुळे बघा 12 ते 13 तासामध्येच हे आईस्क्रीम सेट होतं. फक्त फ्रीझरचं टेम्परेचर आपल्याला ते फुल करायचं आहे. तर मी ते टोटल 15 तास हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवून घेतलं आणि आता 15 तासाने फ्रीझरमधून आईस्क्रीम बाहेर काढलेलं आहे. प्लास्टिक लावल्यामुळे बघा आईस्क्रीमच्या वरती आईस क्रिस्टल जमत नाही, नाहीतर बराच वेळेस आईस्क्रीमच्या वरती बर्फाचे खडे जमतात आणि मग त्या आईस्क्रीमला परफेक्ट क्रीमी टेक्स्चर येत नाही. तर इथे बघा कुठेही आईस्क्रीमच्या वरती बर्फाचे खडे जमलेले नाहीत. आईस्क्रीम तयार आहे. बाहेर काढल्यानंतर मिनिटभर थांबायचं आणि लगेच आईस्क्रीम काढून घ्यायचं. फ्रीझरमधून काढल्या आईस्क्रीम खूप कडक झालेलं असतं, म्हणून बाहेर काढल्यानंतर 2-3 मिनटं थांबायचं आणि नंतर हे आईस्क्रीम काढायचं. तर बघा आता आईस्क्रीमला टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि कलरसुद्धा याला खूप छान आलेला आहे. फक्त आपण जो आंबा वापरतो तो आंबा चांगला चवदार हवा, त्याच्यामुळे आपलं आईस्क्रीमसुद्धा खूप छान टेस्टी बनतं. या आईस्क्रीमला खूप जबरदस्त अशी टेस्ट आलेली आहे. नक्की या पद्धतीचं आईस्क्रीम ट्राय करून बघा. मी इथे नॉर्मल पळीनेच सगळं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे. आईस्क्रीम स्कूप जरी नसेल तरी चालेल. आपल्या घरामध्ये जी पळी असेल किंवा चमचा असेल त्याच्याने आईस्क्रीम काढून घ्यायचं. तर मी इथे आता एका प्लेटमध्ये भरपूर असं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे आणि बघत असाल फक्त 2 आंब्यांपासून आपला फॅमिली पॅकपेक्षा जास्त आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. तर बघा परफेक्ट मँगो केशर आईस्क्रीम तयार झालेला आहे. याच्यावरती मी थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकले आणि थोडीशी टूटी फ्रुटी टाकलेली आहे. टूटी फ्रुटीची टेस्ट आईस्क्रीमवरती खूप छान लागते, म्हणून मी ते टूटी फ्रुटी टाकलेले आहे. तुम्ही आंब्याचे तुकडेसुद्धा याच्यावरती टाकून घेऊ शकता. तर बघा किती सुंदर आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. सगळं सामान आपण घरातीलच वापरलेलं आहे. अजिबात मार्केटमधील कुठलीही वस्तू वापरलेली नाही. तुमच्या घरामध्ये दूध पावडर नसेल तर 10 रुपयाला अमूलचा जो दूध पावडरचा पाऊच येतो तो घातला तरी चालेल. त्याच्याने सुद्धा आईस्क्रीम खूप छान होतं. तर आता इथे मी आईस्क्रीमच्या वाटीमध्ये आईस्क्रीम काढून घेतलेला आहे आणि बघा डब्यामध्ये खालपर्यंत तुम्हाला आईस्क्रीम दिसत असेल. एकदम खालपर्यंत म्हणजे डब्याच्या तळापर्यंत पूर्ण आईस्क्रीम सेट झालेला आहे. कुठेही आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमलेले नाहीत आणि पूर्ण क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे. आपण मार्केटमधून जसं आईस्क्रीम आणतो त्याच पद्धतीचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. याच्यावरती सुद्धा मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रुटी टाकून घेतली. तुम्ही चेरी टाकू शकता, आंब्याचे तुकडे टाकून घेऊ शकता. तर 2 आंब्यांपासून बघा एवढं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि कुठेही टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही. जसं रेडीमेड आईस्क्रीम मिळतं त्याच पद्धतीचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये आंबे यायला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळासुद्धा आहे. तुम्ही नक्की या पद्धतीचं आईस्क्रीम ट्राय करून बघा. खूप झटपट होतं आणि कमी सामानामध्ये होते आणि टेस्टसुद्धा याची खूप छान लागते. तरी ते बघत असाल अतिशय क्रीमी असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि हापूस आंब्यामुळे या आईस्क्रीमला जबरदस्त अशी टेस्ट आलेली आहे. तर बऱ्याच वेळेस आईस्क्रीममध्ये क्रीम वापरली जाते, त्याच्यामुळेच आईस्क्रीम परफेक्ट बनतं. तर आज आपण इथे कुठेही क्रीम वापरलेली नाही, ना GMS पावडर वापरली, ना CMC पावडर वापरली, ना कॉर्नफ्लॉवर पावडर वापरली. आपण इथे कंडेन्स मिल्कसुद्धा घातलेलं नाही. घरातील सामानामध्ये बघितलं असेल एकदम परफेक्ट झटपट आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. नक्की या पद्धतीचं आईस्क्रीम ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेलं आईस्क्रीम कसं झालं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर इथे बघा किती सुंदर टेक्स्चर आईस्क्रीमला आलेलं आहे.
बनवल्यानंतर कुणी म्हणणार नाही की हे आईस्क्रीम घरी बनवलेलं आहे. तरी ते आईस्क्रीमच्या डब्यामधील वरपासून तर खालपर्यंत संपूर्ण आईस्क्रीम मी इथे तुम्हाला दाखवलं. पूर्ण आईस्क्रीम आपलं इथे सेट झालेलं आहे. प्रत्येक बाईट क्रीमी असा झालेला आहे आणि जबरदस्त टेस्टी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर मी ते केशर टाकलं. तुमच्याजवळ केशर किंवा कलर अवेलेबल नसेल, स्किप केला तरी चालेल. लिक्विड फूड कलर असतील ते घातले तरी चालतील. तर नक्की या पद्धतीची आईस्क्रीम ट्राय करून बघा. जो रेडीमेडचा आपला 10 रुपयाचा आईस्क्रीमचा डब्बा येतो, या डब्यांमध्ये जर हे आईस्क्रीम टाकून मोजलं तर टोटल 20 डबे भरून आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर नक्की या पद्धतीचा आईस्क्रीम ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.